नमस्कार, मी कैलास पुडो आणि आपण बघत आहात 7/12. आज आपण विश्लेषण करणार आहेत. काल ट्रूथ या सोशल मीडियावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निर्णय जाहीर केला आहे, ज्यामध्ये ते म्हणतायत की 1 ऑक्टोबरपासून अमेरिकेमध्ये इतर देशांमधून आयात होणारे जे फार्मास्युटिकल प्रोडक्ट आहेत, ज्यामध्ये ब्रँडेड आणि पेटंट मिळालेले जे प्रोडक्ट आहेत, विशेषतः करून त्यांच्यावरती 100% टेरिफ लावण्यात आलेला आहे. आणि भारताच्या स्ट्रीमलाईन मीडियामध्ये असं दाखवलं जात आहे की याचा अमेरिकन सरकार हे शस्त्र म्हणून वापर करतायत आणि भारत सरकारला कोंडीत पकडण्यासाठी याचा वापर करतायत. काही ठिकाणी तर असं दाखवलं जात आहे या निर्णयानं भारत सरकार किंवा मोदी गव्हर्नमेंट हे कोलॅप्स होणार. परंतु खरंच असं आहेत का, याबद्दलच आपण एक विश्लेषण करणार आहेत. तर जगामध्ये जे फार्मास्युटिकल प्रोडक्टचा जो एक्सपोर्ट आहे, यामध्ये निश्चितच भारताचा क्रमांक लागतो, ज्यामध्ये 40 ते 45% जे प्रोडक्ट आहेत याचा एक्सपोर्ट 40 ते 45% फार्मास्युटिकल प्रोडक्ट आहेत याचा एक्सपोर्ट भारत हा इतर देशांना करतो. परंतु हा जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय हा ब्रँडेड आणि पेटंट मिळवलेल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टवरती जाहीर झालेला आहे. आणि भारतामधले इंडियन फार्मास्युटिकल अलायन्सचे जनरल सेक्रेटरी जे आहेत, त्यांनी कालच आपल्याला असं सांगितलं आहे की हे फक्त ब्रँडेड आणि पेटंट मिळवलेल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टवरती आहे. याचा भारतावरती किंवा भारताच्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीवरती कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही. तर डीपली किंवा आपण यामध्ये खोलवरती जाऊन जर बघितलं तर खरोखरच जे मेन स्ट्रीम लाईन मीडियावरती दाखवलं जात आहे तसं नाही आहे. कारण जगामध्ये जे फार्मास्युटिकल प्रोडक्टचं एक्सपोर्ट भारत सरकार करतं, भारत करतं, त्यामध्ये 128 बिलियन अमेरिकी डॉलर एवढा एक्सपोर्ट भारत हा इतर देशांना करतो. आणि त्यामध्ये फक्त 8 बिलियन अमेरिकी डॉलर एवढाच एक्सपोर्ट आपण अमेरिकेला करतो. या 8 बिलियन अमेरिकी डॉलरमध्ये 80% जे आपण प्रोडक्ट एक्सपोर्ट करतोय त्यामध्ये जेनरिक मेडिसिन आहे. आणि निर्णयामध्ये जे डोनाल्ड ट्रम्पनी जो निर्णय घेतलाय त्यामध्ये जेनरिक मेडिसिनवरती कुठल्याही प्रकारचा टेरिफ लावलेला नाही. म्हणजेच अमेरिकेमध्ये जो ब्रँडेड आणि पेटंट मिळवलेले जे प्रोडक्ट आपण एक्सपोर्ट करतो, यामध्ये फक्त 1 ते 2 बिलियन अमेरिकी डॉलर एवढाच एक्सपोर्ट आणि एवढ्याच एक्सपोर्टवरती याचा इम्पॅक्ट होणार आहे. आणि याला काही खूप मोठा इम्पॅक्ट नाही आहे. कारण 1 ते 2 बिलियन अमेरिकी डॉलर एवढा एक्सपोर्ट आपण हा दुसऱ्या देशांकडे सुद्धा वळवू शकतो. तर प्रामुख्याने मग ब्रँडेड फार्मास्युटिकल जे प्रोडक्ट आहेत यांचा सर्वात जास्त एक्सपोर्ट हा कोणते देश करतात, तर यामध्ये प्रामुख्याने 5 देश जर आपण बघितले तर याचा सर्वात मोठा इम्पॅक्ट हा आयर्लंडला होणार आहे. कारण आयर्लंड हा जगामध्ये 28% ब्रँडेड फार्मास्युटिकल प्रोडक्टचा एक्सपोर्ट करतो. त्यानंतर स्वित्झर्लंड हा 8% फार्मास्युटिकल प्रोडक्टचा एक्सपोर्ट करतो ब्रँडेड. त्यानंतर जर्मनी 8%, त्यानंतर सिंगापूर 7% आणि 6% हा भारत करतो. म्हणजेच 6% हा आकडा कमी आहे. आणि प्रामुख्याने जर अमेरिकेला जर म्हटलं तर त्याची आकडेवारी आपण बघितली. म्हणजेच याचा भारतावरती कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट होणार असं नाही. म्हणूनच आपण शीर्षक दिलंय की डोनाल्ड ट्रम्पनी लावलाय 100% फेकलाय भारतावरती 100% टॅरिफचा फार्मावरती बॉम्ब. आणि मोदी म्हणतायत मात्र कूल डाऊन. धन्यवाद.